एअर इंडिया इमारतीच्या कामाबाबत आज सादरीकरण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर वर्षा निवासस्थानी हे सादरीकरण होणार आहे। नुकताच राज्य शासनाने एअर इंडिया इमारतीचा ताबा घेतला। मंत्रालयाबाहेरील काही विभाग लवकरच एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार आहे। त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठक सभागृह देखील एअर इंडिया इमारतीत नेण्याचा सरकारचा विचार आहे। वर्षा निवासस्थानी या संदर्भातलं सादरीकरण होणार आहे। महत्त्वाची अपडेट आहे। नुकताच राज्य शासनाने एअर इंडिया इमारतीचा ताबा घेतला। फडणवीसांसमोर वर्षा निवासस्थानी या संदर्भातलं सादरीकरण केलं जाणार। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय एअर इंडिया इमारतीच्या कामाबाबतचा आज सादरीकरण केलं जाणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या समोर वर्षा निवासस्थानी हे सादरीकरण होणार आहे। काय सविस्तर माहिती याबाबतची, कारण नुकताच राज्य शासनाने एअर इंडिया इमारतीचा ताबा घेतला आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे चेतनशी आपला संपर्क होत नाही, मात्र मंत्रालयाबाहेरील काही विभाग लवकरच एअर इंडिया इमारतीमध्ये स्थलांतरित होणार आहेत। त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठक सभागृह देखील एअर इंडिया इमारतीत नेण्याचा सरकारचा विचार आहे। या संदर्भात पुन्हा एकदा मी ताजे अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले। चेतनकडे जाणार आहे। चेतन, एअर इंडिया इमारतीच्या कामाबाबत आज सादरीकरण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर वर्षा निवासस्थानी हे सादरीकरण होणार आहे। काय अपडेट आहेत, कारण नुकताच राज्य शासनाने एअर इंडिया इमारतीचा ताबा घेतलाय। काही तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा एकदा चेतनशी आपला संपर्क होत नाही, मात्र मंत्रालयाबाहेरील काही विभाग लवकरच एअर इंडिया इमारतीमध्ये स्थलांतरित होणार आहेत। त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी आज ही महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठक सभागृह सुद्धा एअर इंडिया इमारतीत नेण्याचा सरकारचा विचार आहे। मंत्रालयाबाहेरील काही विभाग लवकरच स्थलांतरित होणार आहे, त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे। मरीन ड्राईव्ह या ठिकाणचं एअर इंडियाचं कार्यालय, एअर इंडियाच्या इमारतीच्या कामाबाबत आज सादरीकरण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर वर्षा निवासस्थानी हे प्रेझेंटेशन केलं जाणार आहे। आजच्या प्रेझेंटेशनमध्ये काय घडामोडी समोर येतात, कशा प्रकारचं हे प्रेझेंटेशन असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं। नुकताच राज्य शासनाने एअर इंडिया या इमारतीचा ताबा घेतलाय। मंत्रालयाबाहेरील काही विभाग लवकरच एअर इंडिया इमारतीमध्ये स्थलांतरित होणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।